सर्वप्रथम आज काल या 2 दिवसात निवडणूक आयोगाने घेतलेला हा जो निर्णय आहे तो कम्प्लिटली अनाकलनीय आहे, अतार्किक आहे हं, आणि आश्चर्यकारक पण आहे. हं. त्यामुळे भारतीय जनता पक्ष अतिशय दुःखी आहे, नाराज आहे बर. आणि याच्यावर भारतीय जनता पक्षाने आवाज उठवलाय. महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षांनी आदरणीय रवींद्रदादा चव्हाण यांनी आपलं लिखित स्वरूपाचं निवेदन निवडणूक आयोगाला दिलेलं आहे. हं. कविताताई, 1991 साली टी.एन. शेषन ज्यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त होते हा. त्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीच्या ऐन धामधुमीमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची निर्घृण हत्या झाली. हं. त्यावेळी कायदा असा होता की जर एखादा उमेदवार इलेक्शनच्या दरम्यान मृत्युमुखी पडला तर त्या लोकसभेच्या निवडणुकीपुरती निवडणूक स्थगित करायची. हं. परंतु टी.एन. शेषन यांनी त्यानंतरच्या सर्व निवडणुका या बेमुदत तहकूब केल्या आणि साधारण 3 आठवड्यानंतर त्या पुन्हा घेतल्या गेल्या. हं. ही एक जर घटना सोडली तर निवडणूक लागल्यानंतर अशी म्हणजे एखाद दुसरा लोकसभा विधानसभेचा मतदारसंघ कोणतरी दुर्दैवी मृत्यू झाला ड्युरिंग असेल. प्रोसेस वारला तर गोष्ट वेगळी, हं. पण अशा तऱ्हेने घाऊक पद्धतीने निवडणुका पुढे ढकलण्याचा माझा जेवढा राजकीय अभ्यास आहे, हा. मी साधारण इतकी वर्ष पाहतोय, तर ही केवळ दुसरी घटना आहे आणि ओके. त्याच्यामुळे ती अतार्किक आहे. बर. खरं पाहता एकदा निवडणुका सुरू झाल्यानंतर आणि निवडणुकांचं वेळापत्रक आणि प्रोसेस सुरू झाल्यानंतर अगदी कोणालाही या निवडणुका जर थांबवता येत नसतील तर महाराष्ट्र निवडणूक आयोगाने या ज्या थांबवलेल्या आहेत त्या का याचा प्रश्न आपण सर्वांनी त्यांना विचारला पाहिजे. बरोबर. हातामध्ये कायदा आहे, हातामध्ये सत्ता आहे, म्हणून लोकशाहीशी जर कोण खेळत असेल हं, तर हं. त्याचा आपण ठीक निषेधच आहे. केला पाहिजे आणि ही काही लोकशाहीला पोषक गोष्ट नाही.